येणं किंवा काही काही गोष्टी मानसिक त्रास देऊन जाणं, हा अनुभव तुम्हाला येत असेल. कुठेतरी अनावश्यक खर्च होतोय, ध्यानीमनी नसताना गोष्टी घडतायत किंवा ध्यानीमनी नसताना मोठे खर्च समोर उभे राहत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, जी कामं व्हावीत असं तुम्हाला वाटतंय त्या कामांकडे तुम्ही डोळे लावून बसलेले आहात आणि ती कामं कुठेतरी पुढे जाऊन अडकतायत, असे अनुभव तुम्हाला येत असतील. पण या सगळ्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे 7:30चा काळ आपल्याला संयम शिकवायला येत असतो. त्यामुळे संयम ठेवा. शनी महाराजांचे काही उपाय तुम्ही करू शकता. 7:30 कोणते उपाय करावे या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, ते नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रीय उपाय तर सांगण्यात आलेलेच आहेत, पण 7:30च्या काळात सगळ्यात मोठी गोष्ट होत असते ती म्हणजे नकारात्मक विचार डोक्यात येतात आणि त्या नकारात्मक विचारांपासून लांब राहण्यासाठी सकारात्मक विचार देतील असे पुस्तकं वाचा किंवा सत्संग ऐका, प्रवचन ऐका, ज्यातून तुम्हाला चांगला विचार मिळेल. तुमच्या नकारात्मक विचारांची शृंखला जी आहे ती तुटेल. हे लक्ष देऊन तुम्हाला करावं लागेल, कारण विचार बदला जग बदलेल हे तुम्ही ऐकलंच असेल. बऱ्याचदा परिस्थिती तितकी खराब नसते जितकी आपल्या डोक्यात आपण खराब करून घेतलेली असते. बऱ्याचदा काल्पनिक भीतीने सुद्धा आपण स्वतःला त्रास देत असतो. विचारांमध्ये आपण कुठच्या कुठे जाऊन पोहोचतो आणि ग्राउंड रियालिटी मात्र वेगळी असते किंवा तसं कधी घडतही नाही. म्हणून नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणं हे मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचं असणार आहे. ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिन्याचा दुसरा भाग अनुकूल असणार आहे. सरकारी क्षेत्रात, तांत्रिक क्षेत्रात किंवा संरक्षण, इंजिनिअरिंग या क्षेत्रात काम करणाऱ्यांना फेब्रुवारी महिना फायदा देऊ शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. बाकी कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल, भावंडांशी तुमचे संबंध बिघडले असतील याआधी, तर ते सुधारण्याच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. मेष राशीच्या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. एखाद्या शुभ कार्याची चर्चा तुमच्या घरात होऊ शकते किंवा शुभ कार्य ठरू शकतं. या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला असणार आहे. अर्थात मी मगाशी म्हटलं तसं 7:30 सुरू आहे, त्यामुळे काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असतील, काही नकारात्मक अनुभव तुम्हाला नक्कीच येत असतील. पण त्यासाठी तुम्ही उपाय केले तर निश्चितच तुमच्यासाठी फेब्रुवारी महिना चांगला जाणार आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत